वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुंना स्मरण करून या व्याख्यानमालेला आपण सुरुवात करूया। पुढे असणारी आज मकर संक्रांत। जीवनामध्ये प्रत्येकाची अशी अवस्था निर्माण होते जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म एकत्रित आणण्याचा दिवस म्हणजे मकर संक्रांत। आणि या ठिकाणी जी काही फळ आहार आहे मुळाचा रुचिकर तो एकत्रित करायचा आणि तसंच जीवनामध्ये जे विचार आहेत सद्गुणी विचार ते एकत्रित करायचा दिवस म्हणजे मकर संक्रांत। जे आपल्या मनामध्ये दुर्गंध विचार आहेत, जो मनामध्ये मळ आहे तो मळ काढण्याचा विचार म्हणजे मकर संक्रांत। जो मनामध्ये भेद आहे, एकमेकाला आपण एक विचार व्यक्त करतो, तो असा विचार मागच्या काळात आपण जर वैरी एकमेकाचा असलो ते संपुटात आणूया, वैर संपूया आणि आपण एकाच आईची लेकरं आहेत हे असं प्रेम बंधन गाठूया आणि आपण प्रेमाने राहूया, हा त्याचा मागचा उद्देश आहे। आपल्या जीवनामध्ये कितीतरी संक्रांती येऊन गेल्या पण विचार बदलला नाही। विचार बदलला पाहिजे। जोपर्यंत प्रेम भाव उत्पन्न होत नाही तोपर्यंत विचार सद्विचार उत्पन्न होत नाहीत आणि सद्विचार उत्पन्न न झाल्यामुळं की आपला जो हेतू आहे हेतू समजत नाही। हेतू समजला पाहिजे, विचार सद्गती निर्माण झाली पाहिजे, विचाराची घुसळण झालं पाहिजे आणि ती घुसळण होण्यासाठी आज मकर संक्रांतीचा दिवस आहे। रजगुण आणि तमगुण यामध्ये घुसळण करायचं आहे। यातून जो निघणारा सत्वगुण आहे सत्वगुण वाटायचा आहे एकमेकाला। कारण सत्व जे काय घुसळून निघणारं सुरेख प्रतिबिंब म्हणजे सत्वगुणाचं प्रतिबिंब एकमेकाला वाटायचं आहे आणि वाटल्यानंतर त्यांचा जी जिव्हाळा आहे आणि आपला जिव्हाळा एक झाला पाहिजे। जिव्हाळा निर्माण झाला की एकमेकाची शंका कुशंका असतात ते दूर होतात। असं काय म्हणायचं नाही की राजा सुद्धा टाइम आला तर तू भिकाऱ्याला दान मागतो। मग आपण तर सर्वसामान्य थरातली माणसं आहोत। कारण समस्या कोणाला कधी उत्पन्न होईल हे सांगता येत नाही आणि त्या हेतूनच हा मकर संक्रांतीचा दिवस आहे। हे भगवंत आपण भगवंताकडे एकच मागणं मागू शकतो या निमित्तानं भगवंता की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाचं मांगल्य नांदलं पाहिजे, सर्वजण सुखी झाले पाहिजे आणि सर्वांचे विचार उंच गेले पाहिजेत म्हणजे विवेक विचाराची धारा निर्माण त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे। तरच आपलं जीवन सफलदायी ठरेल, नाहीतर ठरणं फार कठीण आहे।
काही काही जणांचा भेद मनात जो आहे तो भेद संपलाच नाही. तो भेद संपला पाहिजे. आणि जोपर्यंत भेद संपत नाही, हा माझा हा प्रकार जो भेद आहे, तो भेद संपल्यानंतर मग काहीतरी प्रगतीची वाट दिसेल. वाटेने चालत असताना नाना प्रकारचे अडथळे निर्माण होतात. आणि ते अडथळे दूर करण्यासाठी कोणतरी योग पुरुष येतो. ते समोर जायच्या नंतर तो म्हणतो की या वाटेने जाऊ नका, तुम्हाला जायचं ती सोपी वाट आहे, त्या स्वल्प वाटेत चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. हे साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. कारण का त्या वाटेला गेल्यानंतर आपल्याला जायचं कुठे ही वाट माहीत नसती, आणि त्यांना त्या वाटेचा अनुभव असतो. ह्या वाटेने जावा, ह्या वाटेनं तुम्हाला मार्ग सुकर मिळेल. तुमचा जो मनातला हेतू आहे, तुमच्या जीवनातला जो हेतू आहे, हेतू पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण साधू संतांच्या विचार आपल्या जीवनामध्ये उतरला पाहिजे. आपण मागच्या रेलमध्ये बघितलं की साधू संत त्यांचं जीवन कसं असतं, त्यांचे विचार कसे असतात, आणि तसंच कोणतरी आपल्या जीवनामध्ये सत्पुरुष येतो आणि मार्गदर्शन करून निघून जातो. हे आपल्याला पत्ताच लागत नाही. कारण वळकाया समोरचा माणूस कसा आहे हा ओळखण्यासाठी त्यालाही पुण्यसाठा पाहिजे. माणूस वळखीता आला पाहिजे. कदाच आपल्या जीवनामध्ये असंख्य माणसं मिळतात, पण कोण कसा माणूस भेटेल हे सांगता येत नाही. आणि आपल्या जीवनामध्ये ती एकदा व्यक्ती आपल्या जीवनातून निघून गेली, तो मिळणं फार कठीण आहे. कारण त्या व्यक्तीपासून आपलं पार आपण लयाला गेलो होतो, पण त्या व्यक्तीच्या शब्दानुसार आपण जागेवर बसलो. अर्थात प्रपंचाचा 3-13 होण्याच्या अगोदर ती व्यक्ती भेटली आणि आपली जी काय समस्या होती त्या समस्येतून आपला मार्ग त्यांनी दाखवला, आणि त्या मार्गाने आपण चालल्यामुळं आपले जे होणार जो आघात आहे, आघात वाचला. परत ती व्यक्ती सर्वसामान्य नसून ईश्वरी अवतारी असते. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणीतरी चांगला माणूस येतो त्यावेळेस आणि कार्य त्याचं करून जातो, पत्ता लागत नाही. आणि हे जर समजायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये सद्भावना उत्पन्न झाली पाहिजे. स्वतःला भावना उत्पन्न होणं आणि दुसऱ्याचाही विचार करणं ह्याला सद्भावना म्हणतात. स्वार्थ भावना आणि दुसऱ्याचा जो विचार करतो आणि त्याला सद्भावना म्हणतात. आपण जर समजा एखाद्यांचं आपल्या हातून थोडंसं काम करायचं असेल तर काम जर केलं तर भगवंत आपल्या जीवनामध्ये अडथळा आणू शकत नाहीत किंवा अडथळा येऊ शकत नाही. कारण भगवंत आपण एक हाताने देतो, भगवंत आपल्याला 10 हाताने देतो. ही त्यातला प्रकार आहे. मग प्रत्येक जीवनामध्ये अशी अवस्था आहे, समस्यावान जीवन भरलेलं आहे. आणि हा जी काही संस्कृती आहे, संस्कृती आपल्या जीवनामध्ये उमटली पाहिजे. संस्कृती सदैव पावलो गणित संस्कृतीचा विचार केला पाहिजे. जी काही संस्कृती आपल्या मनामध्ये रुजल्यानंतर जे आपल्या हातून होणारे जे आघात आहेत ते आघात थांबतात. म्हणजेच आपण अधपतन व्हायच्या अगोदर आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन केल्यामुळं त्याच्या विचारानं आपण थांबलो गेलो आणि आपलं अधपतन व्हायच्या ऐवजी थोडक्यात अधपतन म्हणण्यापेक्षा जो धोका आहे तो धोका टळतो आणि त्या धोक्यापासून आपली मुक्तता होते. तसंच आहे.
धोका निर्माण करणारा भगवंतच आहे. तुम्ही म्हणत असाल असं कसं काय? कारण कुठली गोष्ट समोरचा माणूस कसा आहे ह्याची पडताळणी भगवंत सुद्धा परीक्षा घेतो. हा कितीपट माझ्या विचारावर ठाम आहे, हा कितीपट माझ्या कार्यामध्ये तो योग्यता आहे, किंवा कितपट माझं कार्य तो करेल, ह्या तत्वानुसार भगवान परमात्मा परीक्षा घेतात. आणि परीक्षा घेत असताना आपण सुद्धा परीक्षक झालं पाहिजे, विद्यार्थी झालं पाहिजे, तरच आपण जीवनामध्ये यशस्वी ठरू शकू. विद्यार्थी नाही झाला तर मग परीक्षात निकाल मांडण्यापेक्षा काहीतरी आपल्याला सुद्धा कर्तव्य करायचंय. त्या हेतून आपण सुद्धा भगवंताच्या परीक्षेमध्ये पास होणं महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत भगवंताच्या परीक्षेमध्ये पास होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये अडथळे निर्माण येणारच, त्यात शंकाच नाही. कारण एक उदाहरण दिलं तर आपल्या भुकेची तृप्ती तर करायची असेल, भाजी चांगली चविष्ट लागली तरच आपली भूक थांबते, किंवा भुकेची जी काही समस्या ती समस्या मिटली जाते, पोट भरतं. आणि भाजी जर चांगली झाली नसेल तर ते खाऊ वाटत नाही, पोट भरतही नाही. तसंच आहे आपल्या जीवनाची जी काही समस्या आहे, समस्या मिटायची असेल तर कितीही भगवंताने खडतड परीक्षा जर आपली घेतली तर आपण परीक्षेमध्ये पास होण्याची जिद्द ठेवली पाहिजे. आणि जोपर्यंत जिद्द होत आपण धरत नाही तोपर्यंत आपण परीक्षेमध्ये पास होणार नाही, हे तितकंच खरं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर पहिलीसला मुलगा एकदम बॅरिस्टर वकील होऊ शकत नाही, इंजिनियर होऊ शकत नाही. टप्प्याटप्प्याने त्याला परीक्षाच पास व्हावं लागतं. टप्प्याटप्प्याने जो पास होत गेला, पहिलीपासून दुसरी, दुसरीपासून तिसरी, तिसरीपासून असं तो टप्प्याटप्प्याने परीक्षेत पास जर होत गेला तर तो शेवटच्या टप्प्यानंतर तो त्याच्या मनामधला जो हेतू आहे तो हेतू पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. कारण का टप्प्याटप्प्याने गेल्यानंतर अभ्यासही त्याला टप्प्याटप्प्याचा असतो, म्हणून त्याला ते जिज्ञासू वृत्ती त्याच्या मनामध्ये आणून त्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी फार अभ्यासाची पराकाष्ठा करावी लागते. आणि त्यावेळेस तो विद्यार्थी होऊन पराकाष्ठा किती खडतर परीक्षा असल्या तरी अभ्यास करून तो पास होतो आणि त्या डिग्रीला जाऊन पोचतो. आणि पोचल्यानंतर त्याला सर्व गोष्टीचं जी का ज्ञानाची प्राप्ती होते. आणि ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर तो त्या डिग्री करण्याचा लायकीचा झाला असं समजतात. तसंच आहे जीवनामध्ये भगवान परमात्मा हा परीक्षा घेतोय. पण सामाजिक परीक्षा असेल, वैयक्तिक परीक्षा असेल, ती परीक्षेमध्ये कुठला पेपर देतात पास होण्यासाठी ही सांगताच येत नाही. काय वेळेस समाजसुद्धा आपल्या समाजाच्या मुखातून सुद्धा आपली परीक्षा झाली जाते. काय वेळेस असे जीवन जगत असताना, भगवंताचं कार्य करत असताना समाज आपल्यावर आरोपाचं शेंतुडा वडतो, आपल्यावर आरोप प्रत्यारोप होतात आणि आपल्याला भगवंत कार्यापासून बाजूला करण्याचा ते हेतू डाव मांडतात. कारण का जीवनाची परीक्षाच आहे. आपलं त्यावेळेस भगवंता एक मागणं मागायचं, भगवंता मी परीक्षेला बसलो आहे आणि परीक्षेला बसला असताना मला तुझं कार्य करायचं आहे, मला तुझ्याकडे येण्याचा हक्क मागायचा आहे, तुझ्या मांडीवर बसण्याचा हक्क मागायचा आहे, मला तुझा लाडका व्हायचा आहे. आणि त्यासाठीच माझ्या जीवनावर कितीतरी तो विघ्न आणलं तर मी तुझी काय सोडणार नाही, तुझं नाम सोडणार नाही, तुझं कार्य सोडणार नाही.
अशी ज्यावेळेस आपली जिज्ञासू वृत्ती होईल आणि आपण जन्माच्या हेतूला जो पश्चाताप आहे, ती पश्चातापामध्ये आपण होरपळून गेलं पाहिजे, त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक जिद्द निर्माण होते, मनोबल वाढतं की निश्चित हे भगवंताने दिलेलं माझ्यावर जे कार्य मी पूर्ण करेलच, अशी जिद्द निर्माण झाल्यास कारणास्तव ते कार्य सफल ठरतं. भगवंताने कितीतरी खडथड आपल्या परीक्षेचा पेपर द्यायला लावलं तरी आपण अभ्यास करून सत्कर्म करत असताना जे काही अभ्यास ते अभ्यास करूनच आपण पास होऊ शकतो, त्यात शंका नाही. कारण आपण ऋषीमुनींची जी काही तपश्चर्या आहे, त्यांची भगवंतांनी जी परीक्षा घेतलेली आहेत, ते पुराणामध्ये ऐकलेल्या आहेत कहाण्या. ज्यावेळेस रावण असणार तपश्चर्या करत असताना ब्रह्मदेव प्रसन्न होईनात आणि त्या ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने एवढं खडतड तप केलं होतं रावणानं. जे आतडे आहेत त्या आतड्याचं असणारं तुंतुन केलं होतं आणि तो वाजवायचा. त्यावेळेस रावणाने देहाची पर्वा न करता जे खडक आहे, तलवार आहे, त्या तलवारीनं नाव त्या ब्रह्मदेवाचं घेत असताना तो मुंडकं छाटायचा आणि हे शिर कमलाचं म्हणून भगवान त्या ब्रह्मदेवाला समर्पित करायचा. इतकी खडतड त्या रावणाने सुद्धा तपश्चर्या केली होती. आणि त्यावेळेस त्याला शेवटचं मुंडकं तोडायच्या अगोदर ते ब्रह्मदेव त्या ठिकाणी परीक्षामध्ये पास झाला असं सिद्ध करून भक्तीचं ओझं वाढलं. त्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्याच न्यायाप्रमाणे आपला जो मुळाचा हेतू आहे, तो हेतू पूर्ण करण्यासाठी कितीतरी जीवनामध्ये समस्येला तोंड द्यावं लागतं. आणि तोंड देत असताना जीवाचं रान करावं लागतं. त्यावेळेस ते जो हेतू आहे तो हेतू पूर्ण होतो. हेतू पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करून आणि शरीर त्या ठिकाणी तपश्चर्या करत असताना, नाम चिंतन घेत असताना देहभान माणूस विसरता झाला पाहिजे. काही ताप करला माणूस देहभान झाल्यानंतर सर्व काय मी शरीर आहे, मी आहे, मीपणा संपतो त्या ठिकाणी. कारण त्याचं लक्षच असतं भगवंताने दिली जी परीक्षा आहे, परीक्षेमध्ये पास व्हायचं, भगवानचा लाडका आहे बनायचं, ह्या हेतूने तो ही जिद्दला पेटलेला असतो. त्याला म्हणतात स्पाईक किंवा भगवंताचा दास किंवा सैनिक असं म्हणतात त्याला. भगवंताचा लाडका व्हायचा असेल तर तो सैनिक झाला पाहिजे. संस्कृतीचा सैनिक जो होऊन तो ह्या शत्रूसंग लढता आलं पाहिजे आपल्याला. आणि लढल्यानंतरच भगवंताचं कार्य हे भगवान म्हणतात आता मात्र माझ्या परीक्षेमध्ये हा पास झालेला आहे. आणि भगवंत आपल्याला जवळ घेतात. तसंच आहे जीवनामध्ये. मग एवढं आटापिटा करायचं असेल तर आपल्या मनामध्ये जी काही शत्रू आहे, षडविकार आहेत, हे वाटायच्यात. ह्या विचाराचं मंथन करायचंय. मंथनानुसार आपलं जीवन उज्ज्वल होणार आहे, प्रकाशमय झालं पाहिजे. आपण प्रकाशमय होऊच आणि दुसऱ्याला सुद्धा आपल्या प्रकाशानं
दुसरं अंधकार आहे त्याच्या दुसऱ्याच्या जीवनामध्ये तो सुद्धा प्रकाशमय झाला पाहिजे, असे हे संतांचे विचार आहेत. ते विचार आपल्या मनामध्ये रुजवून ते वाटायचे आहेत. आणि वाटल्यानंतर त्यातून होणारा जो उत्साह आहे तो उत्साह असणारा मकर संक्रांत आहे. आणि तसं जीवन घडल्यानंतर की निश्चित आपल्या जीवनामध्ये जी काय द्वैत भाव आहे ते द्वैत भाव संपला असं समजायला हरकत नाही. पुन्हा कारण ह्याचा विचार आणि त्याचा विचार जर देवाणघेवाण झाली तर त्या ठिकाणी प्रेम भावना उत्पन्न होते आणि परत तो माणूस एकमेकाला वाकडं चोरू शकत नाहीत. तो माझा आहे अशी एकमेकाची भावना उत्पन्न होते. आणि भावना उत्पन्न होण्यासाठीच हे सण आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आपलं ऐक्य महत्त्वाचं आहे, योगदान महत्त्वाचं आहे. योगदान केल्यानंतर हे जी काय होणारी फलश्रुती आहे ती फलश्रुती काढायला जाते. आणि जो होणारा परिणाम तो परिणाम थांबला जातो. आणि थांबल्यामुळं आपल्या जीवनामध्ये सतत सुखाचे भार येतात. सुख प्राप्त होतं, त्यात काही शंका नाही. आपलं त्यावेळेस जीवन प्रकाशमय झालेलं असतं आणि प्रकाशामध्ये अंधार कधीच टिकू शकत नाही. आपलं जीवन प्रकाशमय झाल्यानंतर जो अंधकार आहे, शट विकार आहेत ते कधीच चिटकू शकणार नाही. तितकंच खरं आहे. कारण का भक्तीचं शक्ती वाढते. ह्याच्याबरोबर कर्ती वाढल्यामुळे शक्ती वाढते. कर्ती महत्वाची आहे जीवनात. निका राम राम म्हटला तर राम भेटणार नाही. कर्म तसं पाहिजे, कृती तशी पाहिजे आणि कार्य सुद्धा तसंच पाहिजे. त्यावेळेस भगवंत म्हणतो हा माझा लाडका आहे. तर आपल्या जीवनामध्ये जी कृती आपल्याला करायची आहे ती कृती विसरता कामा नये. तरच हेतू कळेल, जन्माचा सार कळेल, नंतर कळू शकणार नाही. आपण सध्या भोगवादी जीवन जगतो. स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी रात्रंदिवस पराकष्ट करतो. एवढं करत असताना सुद्धा विश्वास नाही पुढे काय होणार आहे ते. जो जन्माचा हेतू आहे तो समजणार नाही. तुम्ही म्हणत असाल हेतू तुम्ही सारखं बोलता. असं कधी ऐकलं की मेलेला माणूस ताटीहून उठला आणि पळू लागला? पळू शकणार नाही, कारण त्याची परांजोत संपलेली असते, त्याला जाळावंच लागते. आज असं कधी ऐकलंय की रक्त बनविणारा कारखाना निघालाय? नाही, तो निघू शकणार नाही. असं कधी ऐकलंय की भगवंताने आपल्यासाठी किती कष्ट केलेलं आहे? योग्यतेच्या ठिकाणी त्यांनी सर्व इंद्रिय बसविलेले आहेत. हा माणूस, हा आकृती अशी माणसाची जिथल्या तिथं बसविल्यामुळे तो सुंदर